बार्शी तालुक्यातील पिंपळवाडी शिवारात पुन्हा एकदा वाघाच्या हल्ल्याची घटना घडली आहे। येडशी अभयारण्यातून आलेल्या वाघाने रात्री शेतकरी सोमनाथ भानुदास सुरवसे यांच्या गोठ्यात घुसून वासरावर हल्ला करून त्याला ठार केले। पिंपळवाडी गावापासून सुमारे 1 किलोमीटर अंतरावर असलेल्या वाघाची वाडी हद्दीतील शेतात सोमनाथ सुरवसे यांचा गोठा आहे। त्यामध्ये 10 ते 12 जनावरे होती। रात्रीच्या वेळी गोठ्यातील एका वासरावर वाघाने हल्ला केला। पहाटे 5:30 वाजता सुरवसे गोठ्यावर गेले असता वासरू गायब असल्याचं लक्षात आलं। परिसरात शोध घेतल्यावर गोठ्याच्या जवळच वाघाचे ठसे आढळले। वाघाने वासराला काही अंतर उचलून नेले आणि ओढत नेऊन जवळच्या नाल्यात नेले। वासराच्या मागील भाग आणि पाय फस्त केल्याचे दिसून आले। हल्ल्यानंतर वाघाने ढेंबरेवाडी वनपरिक्षेत्रात प्रवेश केला। ढेंबरेवाडी तलाव परिसरातील ट्रॅप कॅमेऱ्यात सकाळी 6 वाजता वाघाचे अस्तित्व स्पष्ट झाले। या घटनेमुळे स्थानिक शेतकरी आणि गावकरी भयभीत झाले आहेत। वन विभागाने वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली असून नागरिकांनी रात्रीच्या वेळी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे।